आंबट-गोड चवीची अळूची पातळ भाजी आज आपण करणार आहोत. कुठलाही सण समारंभ असो त्यावेळी अळूची पातळ भाजी आवर्जून केली जाते आणि आता तर गौरी गणपती आले त्यावेळी तर ही भाजी आवर्जून होतेच. त्यासाठी इथे मी अळूची पानं घेतली आहे. सगळ्यात आधी पानांची देठं कट करून घ्यायची आहेत. त्यानंतर अळूची पानं आणि देठं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. आता आपल्याला देठाचं साल काढून देठ कट करून घ्यायचं आहे, कारण इथे आपण देठही वापरणार आहोत भाजीसाठी. त्याने भाजी खूप छान दाटसर होते. आता इथे अळूची पानं मी कट करून घेतली आहेत बारीक. तुमच्याकडे आंबट चुका असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, त्याने सुद्धा भाजी खूप छान होते. आता त्यानंतर एका कुकरमध्ये मी चिरलेली अळूची भाजी सोबत चिरलेली देठं आणि भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि भिजवलेले शेंगदाणे घेतलेत. 1 ते 1.5 चमचा भाजीमध्ये तेल घातलं आहे आणि अर्धा ग्लास पाणी घातलं आहे. आता कुकरचं झाकण बंद करून आपल्याला कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. हे बघा, या इथे आता अळूची भाजी छान शिजली आहे. भाजी थोडी थंड होऊ द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये डाळीचं पीठ घालून भाजी छान मळून घ्यायची आहे. म्हणजे भाजी एकजीव झाल्यावर तिची चव अजून छान येते. हे बघा, इथे मी 2 ते 3 चमचे डाळीचं पीठ घातलं आहे आणि आता भाजी मी डाळीच्या पिठासोबत छान मळून घेते आहे, मिक्स करून घेते आहे. आपल्या गरजेनुसार यात पाणी घालायचं आहे आणि भाजी परत एकजीव करून घ्यायची आहे. अळूची भाजी थोडी दाटसरच छान लागते. या इथे आता मी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी पुन्हा घातलेलं आहे आणि भाजी छान एकजीव केली आहे. आता इथे आपण वाफवलेले शेंगदाणे आणि डाळही घातली आहे. आता आपण भाजीसाठी लागणारी फोडणी तयार करून घेऊया. फोडणीसाठी इथे मी तेल घेतलं आहे. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरे, हिंग घालायचं आहे. आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे आणि शिजवलेली अळूची भाजी घालायची आहे. या इथे आता आपण गोडा मसाला घालणार आहोत. गोडा मसाला जरूर घाला, त्याने खूप छान चव येते भाजीला. आणि धणे जिरे पूडही घालायची आहे. चवीसाठी मीठ घातलं आहे आणि इथे चिंच गुळाचा कोळ घातला आहे. यामुळे भाजीने होणारी खवखव होत नाही. आता भाजी अशीच आपल्याला 3 ते 4 मिनटं उकळू द्यायची आहे. हे बघा, या इथे आता आपल्या भाजीला छान उकळी आली आहे आणि गरमागरम अशी आपली आंबट-गोड चवीची अळूची पातळ भाजी तयार आहे. तुम्ही सुद्धा या गौरी गणपतीमध्ये अळूची भाजी जरूर बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवरही अमृता's टेस्टी किचन या आपल्या पेजला फॉलो जरूर करा.